हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी एकदम हटके आहे, कारण आज आपण एक शुगर फ्री मिठाई करणार आहोत, ज्याचं नाव आहे शुगर फ्री पेढा। तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल, पण जर तुम्हाला डायबिटीज असेल, तर ही मिठाई तुम्ही पाहिजे तितकी मन भरून खाऊ शकता। आणि मी इतक्या खात्रीने सांगू शकते की तुम्ही जेव्हा पण ही मिठाई खाणार, तुम्हाला कधीच जाणवणार नाही की ही शुगर फ्री अशी मिठाई आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपण घेतलेला आहे 1.5 लिटर फुल फॅट दूध, अर्धा कप गूळ, 1 चमचा वेलची पावडर, 1 लिंबूचा रस आणि काही पिस्त्याचे काप। सर्वात आधी आपण गॅसवर एक पॅन ठेवून हे दूध चांगलं तापवून घेणार आहोत। फक्त फुल फॅटच दूध तुम्हाला या मिठाईसाठी वापरायचं आहे। मध्ये मध्ये हे दूध आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही। आजकाल आपण बघतो बऱ्याच लोकांना डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे। गोड खाण्यापासून त्यांना वंचित राहावं लागतं, तर ही मिठाई ते नक्की खाऊ शकतात। हे दूध आपल्याला चांगलं तापू द्यायचं आहे, त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। दुधाला आता उकळी आलेली आहे। पुन्हा हे आपण असं हलवून घेऊया। आता या दुधात लिंबूचा रस टाकून ते दूध आपल्याला फाटू द्यायचं आहे। पूर्ण दूध फाटेपर्यंत हे आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे। आता हे दूध पूर्णपणे फाटलेलं आहे, त्याचं पाणी पूर्णपणे असं वेगळं झालं आहे। हे दूध आता आपण एका चाळणीवर काढून घेणार आहोत, म्हणजे त्याचं पूर्ण पाणी निघून जाईल। नंतर या दुधावर थोडं थंड पाणी टाकायचं आहे। आता हे आपण एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून 1 ते 2 मिनिटासाठी ते फिरवून घेणार आहोत। अशा प्रकारे हे आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतले आहे। आता आपण गॅसवर एक पॅन ठेवून हा गूळ पूर्णपणे वितळवून घेणार आहोत। पूर्ण व्यवस्थित हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। पूर्ण व्यवस्थित हा गूळ वितळला आहे। त्यात आपण हे मिक्सरमधून काढलेलं दुधाचं मिक्स टाकणार आहोत आणि पूर्ण हे आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे। या मिश्रणाला सारखं हलवत याचं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। हे मिश्रण परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे। हळूहळू याचं पाणी आता आटत चाललं आहे। हे परतत असताना स्पॅच्युलाच्या साहाय्याने ते थोडं स्मॅशही आपल्याला करत राहायचं आहे। नंतर त्यात साजूक तूप टाकून थोडं आणखी त्याला परतून घ्यायचं आहे। नंतर त्यात वेलची पूड आणि थोडं केसरचं दूध टाकून पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी ते आपण परतून घेणार आहोत। आता हे मिश्रण पूर्ण व्यवस्थितपणे असं परतून झालेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून हे मिश्रण पूर्णपणे असं थंड करून घेणार आहोत आणि हे थंड झाल्यावर पुन्हा हे आपण मिक्सरला थोडं फिरवून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता, मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर हे पूर्णपणे असं बारीक झालेलं आहे। आता ते आपण हाताने पूर्ण स्मॅश करून घेणार आहोत, म्हणजे त्याच्या काही गाठी शिल्लक असतील तर त्या असं केल्याने राहणार नाही आणि आपला पेढा सहजपणे असा वळला जाईल। जर हे थोडं कोरडं वाटत असेल तर त्यात पुन्हा 1 ते 2 चमचे दूध टाकून तुम्ही ते मिक्स करू शकता, पण यापेक्षा जास्त दूध अजिबात वापरायचं नाही। पेढे करण्यासाठी परफेक्ट हे मिश्रण आता तयार झालेलं आहे। आता याचे आपण अशा प्रकारे पेढे करून घेणार आहोत। खूप सहजतेने हे पेढे असे वळले जातात। नंतर त्याला आकर्षक करण्यासाठी आपण त्यावर वरून असे पिस्त्याचे काप लावणार आहोत। या प्रकारे आपल्याला सर्व पेढे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण इथे पेढे तयार करून घेतले आहेत। डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी मस्त शुगर फ्री पेढा इथे खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।